जालन्यात कुंभेफळ येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या काळवीटचा मृत्यू। 10 ते 15 कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात काळवीट झाला होता गंभीर जखमी। प्राणीमित्रांनी जखमी काळवीटला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी काळवीटला तपासून मृत घोषित केले। आज दिनांक 16 गुरुवारी रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या काळवीटचा अखेर मृत्यू झालाय। जालना तालुक्यातील कुंभेफळ येथे 10 ते 15 कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक काळवीट गंभीर जखमी झाला होता। ही गोष्ट कुंभेफळ येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली, पण वन विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आला नसल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती शेख आवेश शेख युनुस या सर्पमित्राला दिली। प्राणीमित्रांनी त्या जखमी काळवीटला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं, मात्र डॉक्टरांनी काळवीटला तपासून मृत घोषित केला। त्यानंतर शेख आवेश शेख युनुस या प्राणीमित्रांनी याची माहिती वन विभागाला दिली। माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेख आवेश शेख युनुस या सर्पमित्राला सांगून सिंदखेड राजा रोडवर असलेल्या वन विभागात आणण्याचा सल्ला दिला। वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन न करता दफनविधी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अंदाजे 2 ते 2.5 फुटाचा खड्डा खोदून दफनविधी केलाय। मृत काळवीटला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरून टाकले। दरम्यान जालन्यात झालेल्या काळवीटच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान काळवीटच्या मृत्यूला वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। कुंभेफळ येथील नागरिकांनी काळवीट जखमी असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला दिली, मात्र वन विभागाने कुंभेफळ येथे न येता तुम्ही जखमी काळवीट आमच्याकडे आणा असं सांगितलं। जर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कुंभेफळ येथे आले असते तर कदाचित काळवीटचा जीव वाचला असता, मात्र वन विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप जनावराचा आज दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कुठे सापडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तिला दवाखान्यात नेलं वगैरे, नंतर काय काय तिथे ये मला काळवीट कुंभेफळ फाट्यावर सापड़ला और मैं उधर से जा रहा था तो मुझे दिखा वो, उसको कुत्ते ने वार करे आले थे। फिर उसको हमने गाड़ी में डाले और उसको हॉस्पिटल में लेके आए। तपास के दौरान वो गुजर गया था, मर गया था। फिर वहां से मैंने वन विभाग को कॉल किया, वन विभाग वालों ने बुलाए हमको, यहाँ पर लेके आओ बोले वन विभाग में। फिर उसको उन्होंने 2-2.5 फीट का गड्ढा खोदे, उसको गाड़ डाले। तर ती कसं जखमी झालं काय नाही? याला कुत्र्यांनी हमला केले होते याच्यावर। अच्छा, 10-15 कुत्रे होते, त्यांनी हमला केले होते। त्याला कुठे नेले तुम्ही नंतर? याला हॉस्पिटल मध्ये नेले। अच्छा, हाँ मोती बाग की तरफ के। फिर डॉक्टर ने तपास करा उसका, डॉक्टर ने बोला मर गया बोले ये। और फिर उसको वहां से हमने वन विभाग को कॉल किए, वन विभाग वालों ने बोले हमको वन विभाग में लेके आ जाओ, उसको 2-3 फीट का गड्ढा करे और उसको डाल डाले। तुम्ही कशात आणले तुम्ही त्या काळवीटाला? गाडीमध्ये कुठल्या वाहनात आणलं? काय एप्पे मध्ये आणलं, रिक्षामध्ये। अच्छा, का ना तुमचं? शेख आवेश शेख युनुस। काय तुमचं काम काय? सर्पमित्र जालना।